मित्रांनो, आज आपण जाणून घेऊया HIV एड्सबद्दल माहिती. एड्स कशामुळे होतो आणि त्याची लक्षणं काय आणि त्यावर उपचार काय. सर्वात आधी आपण कशामुळे होतो ते जाणून घेऊया. एड्स हा HIV हा याने त्याने इंजेक्शन वापरलेल्या सुईपासून होण्याची शक्यता आहे. म्हणून नवीन सुई इंजेक्शन खात्री झाल्यानंतरच घ्यावे. त्यानंतर HIV गर्भमातेपासून बाळाला होण्याची शक्यता आहे. तसेच स्त्रीशी परपुरुषाची असुरक्षित यौन संबंध प्रस्थापित केल्याने HIV होतो. या तीन कारणामुळे असुरक्षित यौन संबंधामुळेच जास्तीत जास्त HIV पसरला जातो असे सर्वेक्षणामध्ये आढळले आहे. म्हणून आपल्या जोडीदारासोबत, नवऱ्यासोबत, बायकोसोबत एकनिष्ठ राहा आणि HIV पासून दूर राहा. HIVचे लक्षण म्हणजे तीव्र ताप, खूपच जास्त अशक्तपणा, अंगदुखी ही मुख्य कारणे आहेत. त्यानंतर त्यावर उपचार म्हटलं म्हणजे सरकारी दवाखान्यात जाऊन, म्हणजेच जिल्हा स्तरावरील सरकारी मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन तेथे चाचणी करून घेण्यात यावी. आणि जर चाचणी पॉझिटिव्ह आल्यास घाबरून जायचे काम नाही. डॉक्टरच्या सल्ल्याप्रमाणे योगासन, औषधी, व्यायाम, पौष्टिक आहार घेत राहणे आणि आपले आरोग्याची काळजी घेणे. घाबरून न जाता माणूस सामान्य माणसासारखा जगू शकतो. पण तरी हे टाळण्यासाठी वापरलेली सुई HIV मातेपासून बाळाला आणि असुरक्षित यौन संबंध याच्यामुळे हे तिन्ही गोष्टी टाळल्या तर एड्स टाळता येतो. तरी सर्वांनी काळजी घ्यावी. आज जागतिक एड्स दिन आहे. त्यानिमित्त ही पोस्ट मी करत आहे. जास्तीत जास्त लाईक, शेअर करा, ही कमेंट, पोस्ट आणि लोकांना कळू द्या. धन्यवाद.